गुड मॉर्निंग मंडळी, मी स्वप्नील कातड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला पाहिजे. म्हणजे आज माझा नेमका पचका आला आहे. मी बोललो चला, पाऊस नव्हता सकाळपासून, बोललो आलो पटापट बोललो दूध वाटूया, घरी जाऊया गपचूप. तर काय इथे आता ही सुरुवात पण केली नाही, तर पावसाला इथे सुरुवात झाली. अरे बाबा, पाऊस आणि ह्या पावसापेक्षा नाही, पावड्याच्या पाण्याने जास्त भिजायला होतं. तसं मी आपल्या झुंजार मैदानाच्या इथंच आहे, सुरुवातच केली आहे जस्ट. काय होणार, पाऊस तर पाहिजे म्हणा, तलाव भरली पाहिजे. दूध दाखवतो आपलं, बघा इकडे दूध आहे, पावाच्या पिशव्या ठेवल्यात. आता मला कोट बेट घालावं लागेल, नशीब कोट आणला आहे मी, कोट घालावं लागेल. मुलं तर गेली, व्यवस्थित निघून गेली आहेत, आणि 7:30 झाले, त्यामुळे शाळेच्या 7:15पर्यंत भरतात. आता तर भिजायलाच लागणार आहे कंटिन्यू. बघू, ॲक्च्युली कोट घालायचा कंटाळा येतो, पण कंटिन्यू पाऊस असेल कोट घालायला काय वाटत नाही. पण असं येऊन जाऊन असं की ते घामाने म्हणजे आतमध्ये ना एकदम काय म्हणतात, एक वेगळीच ते उमससारखं वाटतं, चिकचिकीत वाटतं, गरम होतं, त्यामुळे मग कोट घालायचा पण कंटाळा येतो. चला, आपल्याला आता आपली सुरुवात तर झालेली आहे. चला दूध तो वाटू फटाफट जेवढं आपल्याला लवकर कवर करता येईल तेवढं कवर करू. घरातनं पण ह्या सगळ्या अशा गोष्टी कलेक्ट कराव्या लागतात. ब्रेड असतात, टोस्ट बटर असतात, एक क्रीम पाव आहेत, हे दही, श्रीखंड, पनीर इकडे आहे, ह्याच्यात टाकून न्यावं लागतं. त्यांना आहे संकष्टी, मग दही वगैरे लागणार आहे बघा, दही वगैरे हे आता घेऊन जायचं. बापरे बाप मंडळी, बघितलं मग अशी आज काय पावसात भिजलो नाही जास्त, म्हणजे सरीवर पाऊस होता, थोडं येत होता जात होता, थोडं येत होता जात होता, त्यामुळे काही भिजलो नाही. थोडं पावड्यांनी मात्र भिजायला झालं. तर चला, दूध वाटून आलो आहे, फ्रेश वगैरे झालो आहे मस्तपैकी, आणि आता नाश्ता करू छान मस्त. आज गवारची भाजी आहे. सर्वप्रथम मंडळी विसरलोच होतो, आज आहे संकष्टी चतुर्थी. आपल्या सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तर तुर्तास तरी नाश्ता करायला या. वगैरे गवारची भाजी आहे, मस्त वाफेवर केलेली आहे, छान. इथं दूध आहे, चपात्या आहेत. तर चला या नाश्ता करूया आपण छान. तर मंडळी, आता आम्ही कुठे आलो आहोत? आम्ही आलो आहोत दादर स्टेशनला. दादरला जरा चाललो आहे फिरायला. कुठे चाललं समीक्षा, जरा सांग. गेस करा. नाही, गणपतीला जातो. नीट सांग, गेस करा वगैरे नको सांगूस ना, आपण काहीतरी जातो फिरायला. तर आज मंडळी आहे संकष्टी चतुर्थी, तर आम्ही बोललो चला, आम्ही असं कुठल्या संकष्टीला गेलो नाही, तर हां, तर बोललो जरा आता जाऊन येऊया सिद्धिविनायक मंदिराला, आपल्या दादरच्या प्रसिद्ध अशा सिद्धिविनायक मंदिराला जाऊन येऊया, आणि जरा दर्शन घेऊन या बाप्पांचं, तेवढं फ्रेश वाटेल जरा. तर चला, आज हां, आपल्याला जायचं आहे दादर पश्चिमेला. ते डोळ्याला लागेल ना, सांगितलं बघा, मोगरा गजरे विणतात बघा छान. चल ए समीक्षा, चल. एस्केलेटरवरनं जाऊया फटाफट. जा बाबा, जा. AC लोकल आलेली आहे. दादर स्टेशनच्या बाहेरचं फुल मार्केट, भाजी मार्केट, हापूर समोर मस्तपैकी. इकडे नवनीत पब्लिकेशन, हिंद माता वगैरे सगळे इकडे. इकडे आलेलो आपण दसरा टायमाला फुलं घ्यायला. तर चला मंडळी, जाऊया फटाफट मंदिरात, कारण परत संध्याकाळच्या टायमाला मग ट्रेनला गर्दी होईल. बघा, आम्ही दादरला आलोय, दादरचं मार्केट.
शॉपिंग करायला छान येते ना, शॉपिंग करता करता. हा तेच ना, गर्दी कमी आज, वर्किंग डे आहे ना, त्यामुळे गर्दी कमी. शॉपिंग करायला यावं तर दादरला. इथे आतमध्ये आपल्या मीटिंग असायच्या प्रसिद्ध असतं पुरातन वटवृक्ष श्री हनुमान मंदिर, कबूतरखाना इकडे पुढे. चला मंडळी, आपण जाऊ आता कबूतरखान्यावरनंच सिद्धिविनायकला. बघा दादरचा प्रसिद्ध असा कबूतरखाना, किती कबूतर आहेत बघा. मंडळी, आता आपण आलो आहोत सिद्धिविनायक मंदिराच्या प्रवेशद्वारावर. दादरला उतरून बस पकडली कबूतरखान्याच्या इथनं. 5 रुपये तिकीट. चला, आज गर्दी आहे, संकष्टी चतुर्थी आहे. हे बघा, आज गर्दी बघा किती आहे. मुख्य मंदिर आहे इकडे. मला आधी वाटलं लाईन नाही आहे, पण भरपूर लाईन आहे. आतमध्ये आल्यावर सगळं कळलं, भरपूर म्हणजे भरपूर लाईन आहे. भयंकर गर्दी आहे, भयंकर. मुखदर्शन पण होतं, पण बोललं जाऊया, आता आलो आहे आपण खूप वर्षांनी, नेमकं संकष्टीच्या दिवशी आलं आहे, तर बोललं दर्शन घेऊया. एवढी लाईन आहे, लाईन बघा किती आहे. आता आम्ही ठरवलं आहे, शेवटी निर्णय घेतला आहे की मुखदर्शन घ्यायचं आणि मग जायचं. पण जरा कामं पण आहेत, आपण थोडं वेळ मंडळी करणार. कोणासाठी दर्शन बंद केलं नाही, 2 मिनटं खूप लाईन आहे. आम्ही लाईनीत पण आम्ही आता मुखदर्शन घेतलं इथनं आणि खूप बरं वाटतंय. आम्ही आणले होते ते नारळ, तिथल्या दादांना दिले. ते बघा इथे समोर आहेत ना, ही मुलं दर्शन घेतात, त्यांच्याजवळ नारळ दिलेत आपल्या देवाचे. कारण तिकडनं यायला खूप उशीर झाला असता आणि छान आपलं दर्शन पण झालं. हे बाजूला हनुमानाचं मंदिर आहे इथे बघा. हे घे ना. ही दीपमाळ
इथून दूरदर्शनासाठी रांग होती, त्यासाठी गेलो होतो. इथून दूरदर्शन, लांबून दर्शन, मुखदर्शन, जे काही दर्शन आहे ते इथनं होतं, पण खूप छान होतं. तर नेक्स्ट टाईमला आपण येऊ ना तेव्हा पुन्हा आतनं दर्शन घेऊ. चला. दुरून दर्शन रांग. चला मंडळी आम्ही दर्शन घेऊन निघालो आहे सिद्धिविनायक मंदिराचं. हा इकडे वरळीला गेला रोड, हा प्रभादेवी इकडे या साईडला. हां मंदिराच्या अवतीभोवती बघा, कळस बघा मंदिराचा. संध्याकाळचं वातावरण. स्लो स्लो गर्दी बघा. आता आलो आहे दादर घाटकोपरला आलो आहे. घाटकोपरला उभा आहे, घाटकोपर रेल्वे स्टेशनच्या बाहेरच उभा आहे. तर बोलो गर्दी व्हायच्या आधी निघूया. तर झालीच होती, कल्याण ट्रेन पकडली डायरेक्ट आणि उतरलो. कारण काय माहिती का, आता ऑफिसच सुटायचा टाईम आहे आणि कसं आहे माहिती आहे का, बिचारी दमून मागून लोक येतात, त्यात आपल्यासाठी रिकामटेकडी माणसं चढली तर वैताग घेणारच त्यांना. आलो उतरलो. आता पाठीमागे बघा आपली गाडी लावली आहे, मुलं बसलेत त्याच्यावर, बसून एन्जॉय करू दे. आम्ही पण काहीतरी कुणाच्या तरी गाडीवर बसलो होतो. तर हे बाजूला आहे ते RJ कॉलेज आहे, पाठीमागे राम निरंजन झुंझुनवाला कॉलेज. तर समीक्षा तिकडे पुढे टोस्ट आणायला गेले जरा. तर मंडळी आज तुम्ही आपला दिवसभरचा प्रवास बघितला असेल. आज आपण गेलो होतो सिद्धिविनायक मंदिरात, मुखदर्शन केलं आणि आपण आलो लगेच. कारण काय माहिती का, पाऊस परत संध्याकाळी सुटला ना परत रखडलो असतो आणि गट्टू पण शाळेत नाही येणार होता, माझं देखील ऑफिसचं काम होतं. पण मुखदर्शन झालं, छान झालं, मस्त झालं. नेक्स्ट टाईम आपण परत कधी गेलो ना तर आपण डायरेक्ट दर्शन करू. बरं वाटलं, दर्शन घेऊन तर खूप बरं वाटलं, मस्त वाटलं. आणि तर आज पाऊस नाहीच आहे, म्हणजे येऊन जाऊन असा सरीवर आहे, असा कंटिन्यू पाऊस नाहीच आहे. सर पण अशा मला वाटतं तुरळक सरी आले होत्या. तर असं मंडळी गट्टूला पण बरं नाही, थोडंसं वातावरण खराब आहे. तर तुम्हाला मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आवर्जून सांगा, नक्की सांगा, कमेंट करून सांगा. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. तुर्तास तरी इथेच थांबूया, पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.